नमस्कार मंडळी, माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर टायटल बघून तुम्हाला कळालंच असेल. आज आहे मला ऑर्डर एंगेजमेंटची आणि आत्ता वाजले 5. तर छोटीवाली जी बॅग होती ना, ती आदल्या दिवशीच ऑर्डरवरून आल्यानंतर नीट क्लीन करून ठेवली. फक्त मोठीच बॅग राहिलेली ठेवायची, कारण मी दुसरी बॅग नेलेली, कारण ही मोठी बॅग जी होती ते स्कूटीवर बसत नव्हती, इकडे तिकडे पडत होती चाकांमुळं. आणि ह्या छोट्या बॅगेतून नेलेलं, कारण सायडरची ऑर्डर होती आणि 5-6 जणी होत्या, त्यामुळं छोटीच बॅग नेली. आणि हे जे होतं ते एअरब्रश होतं आणि आजच्या ब्राईडचं जे मेकअप होता तो एअरब्रशचा होता. आणि मी सारखं चेक करत होते की काय घरी राहायला नको, कारण असं व्हायला नको की तिथं जाऊन आपल्याला आठवलं की हे ते घ्यायचं राहिलं आहे. त्यामुळं सगळं प्रॉपर चेक करून घेत होते. त्यानंतर आम्ही निघालो आणि पहाटेचं निघालेलं, त्यामुळं ऊन इतकं नव्हतं, वातावरण खूप छान होतं आणि थंड वारं पण नव्हतं. तरी पण मी स्वेटर घातलेलं, कारण लहान बाळ आहे. आणि माझ्यासोबत हेअर आर्टिस्ट पण होत्या, त्यांना हेल्पसाठी नेलेलं. आणि तसं न्यायचा प्लॅन नव्हता, कारण एकाचाच मेकअप होता एअरब्रशचा. नंतर फोन आला की दोघी तिघींचा आहे, त्यामुळं त्यांना पण न्यायला लागलं, कारण गडबड व्हायला नको. तर ही होती ती ब्राईडची वहिनी होती आणि त्यांचा पण सायडरचा मेकअप होता. तर हा फायनल लुक होता. कमेंट करून नक्की सांगा कसा झाला आहे ते. खूप छान दिसत होत्या. आणि त्याच्यानंतर ब्राईडचा मेकअप करायला घेतला आणि त्यांचा एअरब्रश मेकअप होता. आणि आत्तापर्यंत पहिल्यांदा असं झालं असेल की एखाद्या ब्राईडने सांगितलं असेल की मला थोडासा हेवी बेस हवा आहे, म्हणजे हेवी मेकअप हवा आहे. आणि फायनल मेकअप असा झालेला आणि स्मोकी आय केलेले त्यांचे. आणि हेवी बेस होता. हेवी म्हणजे इतकं व्हाईट असं नव्हतं, पण त्यांना मेकअप जास्त थोडासा लाऊड हवा होता. आणि स्मोकी आय केलेली, कारण त्यांचे 2-3 आउटफिट चेंज होते आणि हे खूप स्पेशल होतं. त्यांच्या बहिणीने त्यांची नजर काढली. आणि ब्राईडची हेअर इतके लॉंग होते, त्यांना टाईट कर्ल्स नको होते, वेवी पाहिजे होते. आणि हेअरस्टाईल करताना खूप अडचण आली. आणि हॉलवरती पोचल्याने लगेच साडी चेंज केली, कारण साडी ऑलरेडी पुजून झालेली. असं पहिल्यांदा झालं असेल की साडी लगेच पुजून दिले, नाहीतर ह्याच्या मागं मी भरपूर ऑर्डर केल्यात एंगेजमेंटच्या. तेव्हा कसं व्हायचं की साडी पुजायला द्यायची आणि ती लवकर आणून द्यायची नाहीत, किंवा काय ना काय कुठल्या तरी कारणावरून लेट व्हायचा. ह्यावेळेस असं काही नव्हतं, सगळं निवांत काम चाललेलं आणि ब्राईड खूप छान दिसत होती. आणि मेकअप कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. फंक्शन खूप छान झालं. ब्राईडला हॅप्पी बघून खूप छान वाटलं. आणि ब्राईडचे 3 लुक होते, एक एंट्री लुक आणि एंगेजमेंटच्या साडीवरचं आणि एक गाऊनवरचं होतं. तर गाऊनवरचं मी शूट घ्यायला विसरलेच, घेतलाच नाही, कारण भरपूर गडबड झाली लास्टला. आणि मी मेकअपचे क्लासेस पण चालू केलेत, प्रोफेशनल मेकअप अँड हेअर बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स. ज्यांना क्लासेस लावायचे आहेत त्यांनी इंस्टाग्रामला मला DM करू शकता. आणि क्लासेस चालू असल्यामुळे यूट्यूबवरती पण जास्त मी ऑन नाही आहे, जास्त व्हिडिओज अपलोड करू शकत नाही, कारण तेवढा टाईमच भेटत नाही. कारण ह्या सीझनमध्ये जरा जास्तच लोड झाला आहे. आणि जाताना वाटलं होतं की ऊन असेल, पण वातावरण इतकं छान झालेलं, पावसाचं वातावरण झालेलं आणि पाऊस पडून गेलेला थोडा. आणि आम्ही जाताना बरोबर पाऊस बंद झाला, ते एक चांगलं झालं, नाहीतर भिजत जायला लागलं असतं. वारं सुटलेलं फक्त आणि वातावरण इतकं छान झालेलं, टेन्शन नव्हतं की ऊन असेल. गुली झालीस तू, अगं गुली झालीस तू. उता मम्मा कुठं गेलती? पूर गेलती तुला शोलून गेलती वे. हॅपी बर्थडे. आणि थोडा प्रयत्न कर. चला आता आम्ही फोटोशूट करणार आले जिजाचं. त्याच्या आधी नवीन कपडे घ्यायची. तिला 6 महिने पूर्ण होत आहे, तर आज तिचं फोटोशूट पण करायचं आहे आणि घरात काम पण चालू आहे ते फोडाफोडीचं, म्हणजे
वॉशिंग मशीन ठेवायला ना डक्ट फोडायचं काम चालू आहे आणि मला समजत नाही आज फोटोशूट करू का उद्या करू आणि तिला घालायला असं म्हणजे फोटोशूटसाठी असं कुठलं कपडे म्हणजे आउटफिट पण नाही. ट्रेंड्स पण आहे तर तिथे जाऊन बघणार आहे तिला शूटसाठी कुठला भेटते का ड्रेस चांगला आणि कुठली थीम करायची, काय करायचं काहीच आयडिया नाही, काहीच ठरवलेलं नाही आहे. आज ऑर्डरमुळे सगळं तिच्या फोटोशूटचं सगळं निघालं माझं मम्मी. चिमणे अगं चिमणे काले चिमणे हा बघ आणलाय मोत्याचा दाना बघू 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 आहा छान आहे बाई पण ठेवायचं कुठे इथे ठेवायचा. चला ट्रेंड्स मध्ये जाऊन बघूया काय जमले. सांग बाबाला पैसे पाठवायला तुझ्या. पिलो काय म्हणते मम्मा, काय म्हणते जिजूची मम्मा. फोन नाही वाढायचा. जिजू टकलू आमचे केस पुढे यायला लागले त्यामुळे बेल्ट घातलाय. सोडकी ट्रेंड्समध्ये जाऊन इतका पण काही फायदा झाला नाही कारण म्हणावे तसे कपडे नाही भेटले आणि जे चांगले दिसत होते ते तिच्या साईजचे नव्हते. लहान म्हणजे सगळे 2 वर्षाचे आणि 3 वर्षाच्या मुलींचे होते. सगळे मोठे मोठे होते जे आवडेल ते. ए बघ किती छान छान आहे, छान छान आहे पाहिजे. ह्याच्यावरचं वरती काय घालायचं खरं. टी शर्ट वगैरे असणार छोटं. त्यानंतर घरी जाताना लस्सी पिली आणि एक ड्रेस घेतला आणि 3 टी शर्ट घेतले तिला घरी घालायला. आणि घरी आल्यानंतर हा असा पसार होता आणि डक्टमधलं फोडायचं काम चालू होतं, भिंत फोडायचं काम चालू होतं कारण तिथं वॉशिंग मशीन बसवायची होती कारण दुसरीकडं कुठं जागा नव्हती वॉशिंग मशीन बसवायला. डक्ट फोडून तिथं जागा करणार होते तर भिंत फोडायची काम चालू होतं आणि घरात सगळी घाण झाली होती. त्यामुळं विचार चाललेला की आज फोटोशूट करायचं उद्या करायचं आणि हे डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. आणि दुसऱ्या दिवशी फोटोशूट करायचं म्हटलं तर घरात इतकी घाण झालेली, पूर्ण सगळी बेडरूममध्ये सगळा पसारा झालेला. माझ्या बेडरूममध्ये सगळी भांडी ठेवलेली धुळा बसू नये म्हणून आणि पूर्ण घरात सगळी घाण झालेली. आणि त्यामुळं मग खाली काकीच्या घरातच नेलं फोटोशूट करायला आणि डोक्यात काहीच नव्हतं की काय करायचं शेवटपर्यंत. शेवटीला जरा यूट्यूबवरती बघितलं, इंटरनेटवरती सर्च केलं की काय करायचं. एक फोटो बघितला, ते मला थीम आवडली त्यामुळं ठरवलं की तेच करूया. आणि आधी हे हातरलं आणि त्याच्यानंतर म्हटलं की पुरणार नाही तेवढं, त्यामुळं गादीवर आत बेडरूममध्ये गादीवर हातरलं आणि त्याच्यावरतीच करूया म्हटलं. आणि वॉच म्हणजे घड्याळ काढायचं होतं आणि 6 आणि मी जो पिक्चर बघून ही थीम करायची ठरवलं त्या पिक्चरमध्ये सगळीकडून म्हणजे साईडून फळं ठेवलेली, पण फळं नाही आणली मी. जे काय आहे ते घरातच अवेलेबल आहे त्याच सामानात करूया म्हटलं. आणि असेल तसं तिचा 6 मंथचं फोटोशूट पण करायचं आहे फोटोग्राफरकडून. चांगलं म्हणजे छान तिचं फोटोशूट करायचं आहे. आणि थीम कशी झाली नक्की सांगा. आणि 1-2 दिवसात मी मावशीकडे पण जाणार आहे राहायला, तर तिकडचे पण छान छान व्लॉग्स येतील. तर असंच चॅनलला कनेक्ट राहा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.